नमस्कार, मी आरती कुलकर्णी. प्राइम टाइम बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे. बघूया महत्त्वाच्या हेडलाईन्स. उत्तर महाराष्ट्राला पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा जोरदार तडाखा. सटाण्यामध्ये गारांचा मार लागून 20 शेतमजूर जखमी. मनमाड, येवला आणि निफाडमध्ये शेतीचं मोठं नुकसान, जनावरही मृत्युमुखी. चौकशीला आम्ही सामोरं जाऊ. दूध का दूध, पाणी का पाणी एकदा होऊ द्या. महाराष्ट्रातल्या 12 कोटी जनतेच्या समोर सत्य येऊ द्या. हीच आमची भूमिका खाली होती, आजही आहे, उद्याही राहील. सिंचन घोटाळ्यावरून अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या अडचणी वाढल्या. अँटी करप्शन ब्युरोच्या चौकशीच्या फाईल्स मुख्यमंत्र्यांनी केल्या क्लिअर, तर चौकशीला तयार असल्याची तटकरे आणि अजित पवारांची प्रतिक्रिया. तृणमूल काँग्रेसचे मंत्री मदन मित्रा यांच्या अटकेवरून ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये जोरदार युद्ध. हिम्मत असेल तर मला अटक करून दाखवा, ममतांनी पंतप्रधानांनाच दिलं आव्हान. उत्तर प्रदेशमधल्या धर्मांतराच्या मुद्द्यावरून संसदेत पुन्हा एकदा गदारोळ. विरोधकांची चर्चेची मागणी. गुन्हेगारांना पकडण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये छापे. सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाला अवकाळी पावसाचा मोठा फटका. उरलेल्या 4 दिवसातले कार्यक्रम रद्द. जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये होणार महोत्सव. आणि हॅपी बर्थडे रजनीकांत. सुपरस्टार रजनीकांतच्या वाढदिवसाचं चेन्नईमध्ये सेलिब्रेशन. रजनीकांतचा लिंगा सिनेमा पहाटे 4 वाजता रिलीज. प्राइम टाइम मध्ये पहिली बातमी आपण बघणार आहोत गारपिटीची. अवकाळी पाऊस आणि गारपिटीचं सत्र पुन्हा एकदा सुरू झालंय. उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा जोरदार तडाखा बसलाय. या गारपिटीमुळे द्राक्ष, डाळिंब आणि कांद्याच्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. मनमाड आणि येवला तालुक्यांना सगळ्यात मोठा फटका बसला. येवला तालुक्यातल्या भाटगाव गायके वस्तीमध्ये गारपिटीमुळे मेंढ्या, बकऱ्या, कोंबड्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत. निफाडला सुद्धा गारपिटीचा फटका बसला. नाशिक जिल्ह्यात सटाण्यामध्ये 100 हेक्टरवरचं डाळिंब आणि 11 हेक्टरवरच्या द्राक्ष पिकांचं नुकसान झालेलं आहे. नाशिकमध्ये 8 तालुक्यांना गारपिटीचा फटका बसलाय. त्यातही मनमाड, येवला, सटाणा या तालुक्यांमध्ये गारपिटीमुळे नुकसान झालंय. सटाण्यामध्ये गारांचा मार लागून 20 शेतमजूर जखमी झालेले आहेत. त्यांना वडनेर खाकुर्डीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ऍडमिट करण्यात आलंय. अक्षरशः लिंबा एवढ्या या मोठमोठ्या गारा आहेत आणि या गारा लागून हे मजूर जखमी झाले. येवला तालुक्यामध्ये भाटगाव गायके वस्तीमध्ये गारपिटीमुळे मेंढ्या, बकऱ्या, कोंबड्या मृत्युमुखी पडलेल्या आहेत. शेकडो क्विंटल कांदा भिजून सडलेला आहे. वडनेर भैरवमध्ये शेतीचं नुकसान झालंय. मालेगाव तालुक्यातल्या तरवाडेमध्ये डाळिंबाच्या बागा उद्ध्वस्त झाल्यात. कांद्या आणि मकाच्या पिकाला सुद्धा गारपिटीनं झोडपून काढलेलं आहे. निफाडला गारपिटीचा मोठा फटका बसला. नाशिक जिल्ह्यात सटाण्यामध्ये सुद्धा कसं पिकांचं नुकसान झालेलं आहे हे आपण बघू शकतोय. धुळे शहर, धुळे तालुका आणि साक्री तालुक्यामध्ये अवकाळी पावसाच्या सुद्धा जोरदार सरी आल्या. मालेगाव आणि बागलाण मधल्या शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास गारपिटीनं हिरावून घेतलाय. वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमध्ये डाळिंब, कांदा, मका, भाजीपाल्याचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. मालेगाव मधल्या तळवाडे भामेरमध्ये तर हे नुकसान झालंय. बागलाण तालुक्यामध्ये लखमापूर, वासोळमध्ये सुद्धा पिकांचं नुकसान पाहून बळीराजाच्या डोळ्यामध्ये पाणी येतंय. उत्तर महाराष्ट्राच्या सोबतच सोलापूरला सुद्धा या अवकाळी पावसाचा फटका बसलाय. सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांचं यामुळे मोठं नुकसान झालंय. शेतात काढून ठेवलेला कांदा भिजलाय आणि हा कांदा मातीमोल झालाय. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी आणलेला शेकडो पोती कांदा तसाच भिजत पडलाय. कांद्याचे भावही यामुळे पडलेत. 2000 जाणाऱ्या कांद्याला आता 700 रुपये दर दिला जातोय. त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होतंय. कांदा आणला आज
पाऊस जास्त पडल्यामुळं आमचा कांदा भिजलेला आहे, तर तो कांदा 200, 150, 300 रुपये भावाने गेलेला आहे. कांद्याच्या मार्केट यार्डामध्ये कांदा बाहेर पडलेला असतो आणि पावसामुळे कांदा भिजला. मार्केट यार्डानं कागदपत्र वगैरे तसं कागद काय दिला नाही आम्हाला कांद्याला झाकायला, आणि मार्केट यार्डामध्ये स्वच्छता अजिबात नाही. कांदा घाणीमध्ये पडतो. अचानकपणे रात्री पाऊस चालू झाल्यामुळे कांद्याचा लय मोठा नुकसान झालेला आहे. 2000 कांदा विकणारा कांदा ते 700 ते 1200 रुपये विकायला लागलाय. आणि ह्याच्यात व्यापारी लोकांना काल ट्रका नाही भेटल्यामुळे काही माल शिल्लक असताना ते माल सुद्धा पावसात भिजल्यामुळे 2000चा कांदा ते आणि का कमीत कमी ते 500 रुपये विकेल नाही असा अंदाज आहे. पावसात भिजलेल्या कांद्याची किंमतच लागत नाही. आपण बघतोय सोलापूरमध्ये काय परिस्थिती आहे. कोकणाला सुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे. अचानक अवकाळी पाऊस आला, वादळ वाऱ्यासह पडलेल्या या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. आधीच अतिवृष्टीमुळे भात शेतीचं नुकसान झालेलं होतं आणि आता अवकाळी पाऊस पडलाय, त्यामुळे आता मोहराला आलेला जो आंबा आहे तो गळून पडलाय आणि काही ठिकाणी आंब्याची जी फळं धरली आहेत त्याचंही नुकसान झालंय. सध्या कोकणातल्या बागांमध्ये हे दृश्य पाहायला मिळतंय. गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका उत्तर महाराष्ट्राला बसलेला आहे. कोकण, सोलापूरलाही बसलाय. या बातम्यांनंतर प्राईम टाइम बुलेटिन मध्ये एक ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेक नंतर आता आपण बघणार आहोत सीमा भागातली एक महत्त्वाची बातमी आहे. येळूरमध्ये मराठी भाषकांना जी मारहाण झालेली होती त्या प्रकरणाची दखल मानवाधिकार आयोगानं घेतलेली आहे. मानवाधिकार आयोगानं याबद्दल कर्नाटक पोलिसांना नोटीस बजावलेली आहे आणि 4 आठवड्यात उत्तर द्या असेही आदेश दिलेले आहेत. मानवाधिकार आयोगाची टीम येळूर या गावाचा दौराही करणार आहे. येळूरमध्ये येळूरच्या फलकावरून जे प्रकरण गाजलेलं होतं त्यामध्ये कर्नाटकच्या पोलिसांनी येळूरच्या गावकऱ्यांना मारहाण केली होती असा आरोप आहे. मारहाण झालेले जे 53 गावकरी आहेत त्यांची सुद्धा मानवाधिकार आयोग जे आहे ते त्याचे सदस्य चौकशी करणार आहेत. आणि याबद्दल आपण बोलणार आहोत आमचे रिपोर्टर प्रकाश बेळगोजी यांच्याशी. प्रकाश, नाट्य संमेलनाच्या मुद्द्यावरून सुद्धा पुन्हा एकदा सीमा भागाचा हा मुद्दा गाजतोय आणि येळूरमध्ये मराठी भाषकांना अमानुषरित्या जी मारहाण झालेली होती, मानवाधिकार आयोगानं याची दखल घेतलेली आहे. काय याचा परिणाम होऊ शकतो? निश्चितच आरती, गेल्या 26 मे 2014 रोजी जी कर्नाटक पोलिसांनी येळूरमध्ये मारहाण केली होती, येळूरच्या वेशीवरचा जो महाराष्ट्र राज्य फलक होता तो कर्नाटक पोलिसांनी हटवला होता. त्यानंतर मराठी भाषकांना जी अमानुष मारहाण केली होती, त्यानंतर महाराष्ट्रीकरण समितीच्या नेत्यांनी येळूरमधल्या आणि 53 गावकऱ्यांनी आणि तत्कालीन विरोधी पक्ष नेते महाराष्ट्राचे विधान परिषदेचे विनोद तावडे यांनी केंद्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीनुसार बेळगावचे जिल्हाधिकारी एन जयराम, तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख चंद्रगुप्त, पोलीस निरीक्षक यांनी भरमणी आणि कर्नाटक राज्याचे मुख्य सचिव यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आलेली आहे आणि या नोटीसचं 4 आठवड्यात त्यांना उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे, बरोबर आहे. धन्यवाद प्रकाश या माहितीबद्दल. आपण बघितलं मानवाधिकार आयोगानंच याची दखल घेतली आहे. 4 आठवड्यामध्ये उत्तर द्या असे आदेश सुद्धा कर्नाटक पोलिसांना देण्यात आलेले आहेत. यानंतर आपण बघूया उत्तर प्रदेश मधल्या धर्मांतराचा मुद्दा सध्या गाजतोय आणि संसदेमध्ये आज पुन्हा एकदा हा मुद्दा उपस्थित झाला. या मुद्द्यावर चर्चा करा ही मागणी विरोधकांनी लावून धरली, पण हा विषय 17 डिसेंबरला चर्चेला येणार आहे असं सरकारचं म्हणणं आहे. सगळ्या राज्यामध्ये धर्मांतर बंदी कायदा यावा असं विधान सरकारनं केलेलं होतं. 100 मुस्लिम धर्मीयांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं बळजबरीनं धर्मांतर करायला लावलं असा विरोधी पक्षांचा दावा आहे. या संदर्भात FIR मध्ये ज्यांची नावं आहेत त्यांना पकडण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये छापेही टाकण्यात आलेले आहेत. आणि यानंतर प्राईम टाइम मध्ये आणखी एक ब्रेक घेऊया. पहा फक्त IBN लोकमत. सुपरस्टार रजनीकांतचा आज वाढदिवस आहे आणि आजच रजनीकांतचा लिंगा हा सिनेमा रिलीज झालाय. रजनीकांत आज 64 वर्षांचा झालाय. रजनीकांतच्या वाढदिवसाचं चेन्नईमध्ये पहाटेपासूनच सेलिब्रेशन सुरू झालं. पहाटे 4 वाजताच रजनीकांतचा सिनेमा चेन्नईमध्ये रिलीज झाला. लिंगा ही एक ऍक्शन मूव्ही आहे आणि यामध्ये रजनीकांतच्या सोबत सोनाक्षी सिन्हा आणि अनुष्का शेट्टी ही आहेत. AR रहमाननं लिंगाला संगीत दिलंय. अन्ना के जैसा चश्मा लगा के कोकोनट लस्सी मिला के आ जाओ सारे मूड बन. यानंतर प्राईम टाइम मध्ये इथेच थांबूया. पहा फक्त IBN लोकमत.